भेटतोय. पहिली चढाई आविष्कार साळवी. एक अक्षय व्यक्तीकडून पारितोषिक आलेले आहे. पहिली चढाई करणाऱ्या खेळाडूसाठी 100 रुपये. इतनी शक्ती हमें देना दाता. आविष्कार साळवी कमजोर ना हो सर. आविष्कार साळवीला शानदार डिफेंस. पहिल्या चढाईवरती आविष्कार साळवी आणि त्याला कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती बॅक लाईनच्या पाठीमागे पाठवलंय. येतो झाकी हे पिक्चर पूरा करणे बाकी आहे. एकीकडे आविष्कार साळवी सारखा एक स्टार खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे, तर दुसरीकडे आपण बघितलं होतं की मागच्या सामन्यामध्ये ज्याने आपलं सुपर 10 देखील कंप्लीट केलेलं होतं तो दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर ऍज अ रेडर म्हणून आपली पहिली चढाई सजवताना पाहायला भेटतोय. दरम्यान सुरुवात केली होती डाव्या कोपऱ्यातून, त्यानंतर मोमेंटमचा वापर करत राईट कॉर्नरच्या दिशेने वेगाने पुढे सरकण्याचा त्याचा प्रयत्न होता. पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करण्याचा तो प्रयत्न करू शकेल. कोणती रिस्क घेत नाही आहे. आपली सेफ रेट त्याच्याकडनं पाहायला मिळते. माघारी परत त्यानंतर जेबी पाहायला मिळतोय. जेबीने देखील मागच्या मॅच मध्ये कमाल केलेली होती. सर्वोत्तम प्रदर्शन आविष्कार साळवीला एक उत्तम साथ दिलेली होती. संकटमोचे खेळाडू म्हणून देखील जेबीची ओळख या संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये देखील इथे टॅकल केलंय का बघूया की संपूर्ण नाही या एका गुणाची कमाई अमर भारत आसुरी संघाच्या खात्यामध्ये. सुरुवातीला 2 मोठे धक्के बसतायत. 2 सर्वोत्तम रेडर जे बॅकलाईनच्या पाठीमागे गजेंद्र संघाचे केशरी संघासाठी या संघाच्या नावामध्ये संघर्ष आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद या टीमच्या पाठीमागे आहे. आणि दरम्यान त्याच वेळेला तुम्ही जर पाहिलं तर गौरी संघ सारखा युवा खेळाडू, एक उदयमुख खेळाडू मागील 2 पर्वामध्ये या खेळाडूने देखील तमाम क्रीडा रसिकांच्या बड़े मियाँ तो बड़े मियाँ छोटे मियाँ भी सुहाना छा गए गुरु. कमाल केली गौरी सनसने. याच्या अगोदर आपण बघितलं होतं की आफातला त्यानंतर गौरी सनसला चढाईसाठी पाठवलं. 2 गुणांची दमदार चढाई करत आपल्या टीमसाठी एक बहुमूल अशी कामगिरी पार पाडली आहे ती गौरी सनसने. आणि तमाम क्रीडा रसिक देखील खुश होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये चाहता वर्ग अमर भारत आसुरी संघाला मोटिवेट करताना सपोर्ट करताना पाहायला भेटतंय. आज पिंटे आंबेकर ऍज अ रेडर म्हणून इथे गुणाची कमाई करतोय का बाईस आहे नाही. एक सेफ रेड. पहिल्या 2 चढाईमध्ये 2 मोठे धक्के बसलेले होते. आपण बघितलं आविष्कार साळवी त्याचबरोबर जेमी हे जे 2 सर्वोत्तम रेडर होते ते बॅकलाईनच्या पाठीमागे. सद्यस्थितीमध्ये 4 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. गौरी सनसची जी मल्टी पॉईंट रेड आपण पाहिलेली होती त्या ठिकाणी 2 डिफेंडर्स त्यांना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलं आणि सद्यस्थितीमध्ये गजानन संघर्ष केशरी संघासाठी सुपर टॅकलची पोझिशन. आपा कायनरकर दापोलीचा बाहुबली ऍज अ रेडर. मात्र इथे कोणताही तो धोका पत्करणार नाहीये. त्याला माहिती आहे इथे 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. जर सुपर टॅकल झालं तर सुरुवातीच्या मिनिटांमध्ये अमर भारत आसुरी संघाने डॉमिनेट केलेला आहे. 2 संघ अनेक पर्वांमध्ये अनेक वेळेला एकमेकाच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये हे 2 संघ अर्थातच कोणता संघ कोणत्या टीमवरती भारी पडतो हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. डिफेंडर्स अपयशी ठरतायत. या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित कॅश केलेलं होतं पिंटे आंबेकरला देखील. वाटलं की कदाचित मिडलाईन क्रॉस केले की काय पिंटे आंबेकरने, परंतु नाही आहे. डिफेंडर्स वरचढ ठरतायत. 3 सर्वोत्तम रेडर, 3 प्रमुख रेडर बॅकलाईनच्या पाठीमागे. मात्र 2च खेळाडू आता आपल्याला डिफेन्स वरती पाहायला भेटतात. दापोलीचा बाहुबली आपा कायनरकर जो ऍज अ रेडर म्हणून आपण पाहतोय सर्वोत्तम कामगिरी पार पाडतोय का. 2+2 = 4 गुणांचा चौकार मीटर आपा कायनरकरच्या माध्यमातून शानदार कामगिरी. मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की पहिल्या हाफमध्ये सुपर 10 कंप्लीट केलेलं होतं आपा कायनरकरने. आणि या महत्वाच्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये देखील आपा कायनरकर सातत्यानं कामगिरी पार पडत तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा स्वतःकडे खेचून घेतोय. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय पुनशुद्धा आविष्कार साळवी चढाई मार्गावरती सज्ज होतोय. यस आगिनेच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दावा तरी केला जातोय. मैदानामध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला भेटेल. अर्थातच जर्सीला हलकासा स्पर्श झाला की पाहायचं आहे. आविष्कारने दावा केला मात्र रेफरीवरती त्यांचा कोणताही असर होत नाहीये. एक सेफ रेड पाहायला मिळाली मिस्टर आविष्कार साळवी यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर अमर भारत आसुरी संघाचा एक युवा खेळाडू आहे, एक उदयमुख खेळाडू, हरपत मोला खेळाडू, एक स्टार खेळाडू हा चमचमता सितार आहे. भविष्यातला एक स्टार खेळाडू बनू शकेल. पता नहीं कौन से चक्री का आटा खाकर ये खिलाड़ी मैदान में खेल रहा है. क्या गजब का खेल मिस्टर गौरी सनस के द्वारा. त्याचप्रमाणे गौरी सनस या खेळाडूसाठी त्रिशा आणि ध्रुवी तवसाळकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. गौरी सनस याच्यासाठी
ओवी शिरबंदे यांच्याकडून गौरीश सनज याच्यासाठी सुंदर खेळासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. एका चढाईत 3 खेळाडू बाद करणाऱ्या खेळाडू स्वराज्य बोटिंग अनिल आरेकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. दरम्यान चढाई करतोय तो अफा गायनरकर. एक सुंदर खेळीसाठी प्रसिद्ध असलेला असा कबड्डीपटू खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. केळशीच्या 2-2च्या 3 साखळ्या आणि यावेळी मात्र सुंदर कामगिरी करत 2 गुणांची भरीव कामगिरी. हनुमानोडी, सुंदर अशी हनुमानोडी. टाळ्यांचा गजरात अपाचं कौतुक होतंय आणि चढाई करतोय तो जेमी, केळशी संघाचा जेमी. खेळी सजवतोय आणि सुंदर असा केळशी संघाचा कबड्डीपटू टिकला जातोय, बाद होतोय आणि पुन्हा एकदा सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पार पडलेली पाहायला मिळते. आणि चढाई करतोय तो अफा कैनरकर, सर्वांचा लाडका गुणी असा खेळाडू. 777 गणवेश प्रदान केलेला आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावीत. 1-14-14-1 अशी चाललेली लढत आपण पाहतोय. आणि दस्तूरखुद्द बंटी आंबेकर सुद्धा आता आपल्या संघामध्ये दाखल झालाय. आणि चढाईसाठी केळशी संघाचा कबड्डीपटू खेळी सजवतोय, 2 निकालाचा करतोय. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आजमावेत खेळी सजवतोय. सुंदर असं पदलालित्य करत तेवढी सावध तितकी संयमी मध्येच आक्रमक होण्याचा प्रयत्न. बदलची टिकटिक सुरू होते. आपली चढाई संपवण्याच्या विचारात पुन्हा एकदा उलटवण्यात देत माघारी वळतोय आणि प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा चढायांवर चढाया करणारा अफा कैनरकर, आपल्या खेळीने क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा अफा कैनरकर. गतवर्षी त्याच्या सन्मानार्थ मुरुडमध्ये सुद्धा भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेलाही क्रीडा रसिकांनी मनमुराद असा प्रतिसाद दिला. तो अफा कैनरकर सुंदर अशी खेळी करत आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी पावित्रा. बजरची टिकटिक सुरू झालेली आहे. पूर्ण वेळ आपली 30 सेकंदाची रेड पूर्ण करतोय. माघारी वळतोय, प्रत्युत्तरासाठी जातोय. पुन्हा एकदा 2 नंबर गणवेश प्रदान केलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. बलाढ्य सशस्त्ररक्षण अमर भारत ताळसुरे संघाचं. आणि चढाई करत असलेला केळशी संघाचा कबड्डीपटू. 1-14-14-1 या गजानन संघर्ष केळशी या संघाची डॉल्फिन राईड राहिलेली आहे. त्यांचे स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर आठवण करून देत आहेत. गतवर्षी गजानन संघर्ष केळशी हा विजेता झाला होता. आणि या बोटिंगच्या दरम्यान समुद्र सफरीचा मनमुराद आनंद, चणे शेंगदाण्यांची सोय अशी सर्व स्वराज्य बोटिंग यांच्या तर्फे करण्यात येणार आहे. तरी त्यांची राहिलेली डॉल्फिन सफर त्यांनी अजूनही पूर्ण करावी अशी स्वराज्य बोटिंगचे मालक अनिल आरेकर यांचं म्हणणं आहे. दरम्यान पुन्हा एकदा येतोय गौरी सनस, मूर्ती लहानपण कीर्तिमान असा कबड्डीपटू. मध्यम उंची पण अतिशय चपळ खेळी. यावेळी मात्र त्याला रोखण्यात यशस्वी होतोय केळशी संघ. शांतता राखा, शांतता राखा. आणि चढाईसाठी आविष्कार साळवी. आविष्कार साळवी खेळी सजवतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, आपल्या संघाला गुण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय.
आणि बोनस गुणाचा मानकरी ठरतोय येतोय सिद्धू कामेरकर. उंचपुरा मजबूत शरीर यष्टीचा असा कबड्डीपटू, अमर भारत संघाकडून गेली अनेक वर्ष खेळ खेळत असलेला सिद्धू कामेरकर याचा खेळ आपण पाहतोय. आपल्या संघाची आघाडी लक्षात घेत सावध संयमी खेळी, कोणताही धोका न पत्करता खेळशी संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. बदरची टिकटिक सुरू होते आणि आपली खेळी संपूर्ण माघारी वळतोय. प्रत्युत्तरासाठी जातोय पुन्हा एकदा आविष्कार साळवी. प्रत्येक सामन्यात चढाईचा बादशाह ठरणारा असा कबड्डीपटू आविष्कार साळवी या विठुरायाच्या पाळंदे नगरीत चाललेल्या स्पर्धेमध्ये आपली खेळी सजवतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, यश पदरी पडत नाही. पुन्हा वारंवार मागच्या चढाईत बोनस गुणाचा मानकरी ठरला होता. बदलची टिकटिक सुरू होते, माघारी वळतोय. प्रत्युत्तरासाठी येतोय तो पुन्हा एकदा आपा कैनरकर. आपल्या संघासाठी वारंवार चढा करणारा असा हा कबड्डीपटू, शांत संयमी खेळी, तितकीच आक्रमक खेळी, गुणी असा कबड्डीपटू रसिकांच्या गळ्यातला ताईत ठरतोय तो आपा कैनरकर. खेळी सजवतोय. गजानन संघर्ष 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आणि यावेळी मात्र काहीशी फसगत होते. बंटी आंबेकर याला टिपल्याचा दावा करतोय. कोणताही पंचांकडून कोणताही निर्णय नाही. चढाईसाठी आविष्कार साळवी. मात्र एकाकी पकड करण्याच्या प्रयत्नात रोहित बाग आणि गुण जमा होतोय केशी संघाच्या खात्यात. चढाईसाठी पुन्हा एकदा आपा कैनरकर. मागच्या चढाईत बंटीला टिकल्याचा दावा करणारा आपा कैनरकर पुन्हा एकदा चढाई करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय आणि यावेळी सुंदर कामगिरी करत रायडर बाद पंचांचा इशारा. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा जिनी. यावेळी मात्र जिनी एक गडी टिकतोय. सिद्धू कामेरकर चढाई करतोय. पुढचं समालोचन ऐकतोय आपण क्षीरसागर सरांच्या वाणीतून. धन्यवाद खडेकर सर. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे, ज्या ठिकाणी सिद्धू कामेरकर सारखा एक उंचपुरा असा खेळाडू ॲज अ रेडर म्हणून आपली भूमिका पार पाडताना पाहायला भेटतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये टोटली डॉमिनेट केलं होतं अमर भारत टासुरे संघाने. गजानन संघर्ष केसी संघाला, परंतु मागच्या काही मिनिटाचा जर आपण इतिहास पाहिला तर अर्थातच शानदार कमबॅक केलंय गजानन संघर्ष केसी टीमने. सिद्धू कामेरकरसाठी एक सुवर्ण संधी असेल. त्याने जर बोनस पॉईंटची कमाई केली तर त्याचे जे मित्र आहेत त्यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मात्र या ठिकाणी आपण पाहतो खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता जेमीकडून. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न संभवता यशस्वी देखील ठरतोय. मध्यरेषेच्या आसपास यश मिडलाईन सक्सेसफुली क्रॉस केली. एका गुणाची कमाई करत आपल्या संघाचा जो गुण दुसऱ्यापर्यंत काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊया. माझे सहकारी समालोचक अर्थात उत्कर्ष कर्तेकर यांच्या मधून वाणी. धन्यवाद सागर सर. जाऊयात पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. अत्यंत चुरशीचा सामना क्रीडा रसिकांना इथे अनुभवायला मिळतोय. ज्याप्रमाणे आपण कॉम्बॅक बघितलाय गजानन संघर्ष केशी संघाचा फर्स्ट हाफ मध्येच आपल्याला सर्वांना एक कबड्डीच्या क्रीडांगणावरती जलवा परफॉर्मन्स दाखवून दिलाय गजानन संघर्ष केशी या संघाने. जर आपण गुणांचा विचार करतोय अर्थातच 11 गुणफलक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर ज्या वेगाने गजानन संघर्ष केशी या संघाने झपाट्याने गुणफलक हलवण्याचं काम केलं, त्याच्यानंतर अफलातून कामगिरी आणि आता गुणफलक आपण बघतोय 15-15. अक्सर कहा जाता है कि मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर, मुश्किल नहीं है कुछ दुनिया तू हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर. नक्कीच ज्याप्रमाणे आपण प्रयत्न करत असतो आपल्या प्रयत्नांना यश मिळो अथवा न मिळो पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आणि गजानन संघर्ष केशी संघाने दाखवून दिलं की जर आपण प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळत असतं. अफलातून कामगिरी खरोखर कौतुक करावं तितकं कमी आहे क्रीडा रसिकांना.
ज्या प्रकारचा सामना बघण्यासाठी क्रीडा रसिक इथे आसुरलेले आहेत ना, प्रत्येक क्रीडा रसिकाला इथं समोर मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. नक्कीच या सर्व उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं मन भरण्याचं काम हे ज्याप्रमाणे खेळाडू करतात त्याचप्रमाणे सर्वात मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय ते श्री विठ्ठल रघुबाई नंदा पाळंदे यांचं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एकदा विनंती आहे की संपूर्ण पाळंदेकरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायची. त्यांच्या संयोजनामुळेच आपल्याला एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा जाऊया क्रीडांगणाकडे. अफाक ऐलरकर या क्रीडेला आपण बघतो दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम वरून अफाक ऐलरकर यावेळेला खेळायच्या मार्गात आपल्याला पाहायला मिळतो. समोर 7 खेळाडूंचं अभ्यास क्षेत्ररक्षण आणि यावेळेला मात्र एका यशस्वी गुणाची कमाई करून अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा स्टार आविष्कार. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. आपण जर अमर भारत टाउस या संघाचा विचार करतोय आज स्वतः जातीनं आपल्याला सिद्धार्थ कामेरकर हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. दापोली तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचप्रमाणे संजोगला आले आहे, प्रथमेशला आपण बघतोय, रोहित चोगले आहे, गौरी सणस आहे, अफाक ऐलरकर आहे. अमर भारत टाउस संघाचे सर्वच खेळाडू अनेक क्रीडांगणावरती बेस्ट परफॉर्मन्स देताना आपण आजपर्यंत बघत आलो. आणि आज अमर भारत टाउसचा एक अष्टपैलू खेळाडूंनी सजलेला संघ आपल्याला पाळंदेच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा अफाक ऐलरकर चढायचा मार्ग पाहायला मिळतो. बसर वाचतोय. तिसऱ्या चढायची इशारा होते. टू ऑर डायरेक्ट सिद्धेश कौर 3 नंबरची असे प्रदान केलेला सर्वांचा लाडका जिमी यावेळेला चढायच्या मार्गात आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 7 खेळाडूंचं अभिषेक क्षेत्ररक्षण अमर भारत टाउसरे संघाचं. आणि यावेळेला मात्र जिमीला पकड होत आहे माध्यमातून डबल आउट केला गेलाय सिद्धार्थच्या माध्यमातून. उत्तम नमुना अमर भारत टाउसरे संघाने सादर केला. आणि नक्कीच या पकडीचं क्रेडिट जातंय सिद्धार्थ कामेरकर. पुन्हा एकदा मूर्ती लहान कीर्तिमान असा खेळाडू गौरी सणस ज्या खेळाडूने केशीच्या क्रीडांगणावरती आपल्या खेळाला सुरुवात केली आणि आज तोच खेळाडू दापोली तालुक्यातील प्रत्येक क्रीडारसिकाच्या गळ्यातील ताईत बनलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच अनेक क्रीडांगणांवरती गौरीच्या खेळाचा ठसा उमटवलेला आपण पाहतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय आविष्कार. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आविष्कारच्या नजरेस पडतंय. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला जातोय आविष्कारच्या माध्यमातून. चालू सामन्याचं गुणफलक आहे 17-15. 17 गुणांवरती अमर भारत टाउसरे, 15 गुणांवरती गजानन संघर्ष केशी. 2 गुणांची आघाडी अमर भारत टाउसरे संघाकडे. बजर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते. टू ऑर डायरेक्ट. तेव्हा मनाशी सुट्टी असताना मूर्ती लहान आणि कीर्तिमान अर्थातच गौरी सणच्या खेळाडूला बघतोय आणि अर्थातच यावेळेला पिंट्या पुढे सरसावतोय आणि जागेवरती थांबवलं गेलं तर गौरी सणसला थेट बॅक लाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. नक्कीच थोडा वेळ विश्रांती करावी लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय आविष्कार. समोर 6 गुणांची कमाई होते आविष्कारच्या माध्यमातून. सिद्धार्थ कामेरकर या खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. आविष्कार आपल्या कोर्टमध्ये एका गुणाची यशस्वी कमाई करून मागे फिरतोय. सज्ज होतोय अफाक ऐलरकर. यशस्वी पार केली जाते. क्रीडारसिकांचा जल्लोष यावेळेला ऐकायला मिळतो. पुन्हा आता 17-17 असं गुणफलक आपल्याला दिसतंय. उत्कर्ष नक्कीच निलेशजी ज्याप्रमाणे आपण लाईफ मध्ये कमबॅक करण्याचा विचार करत असतो तितकं सोपं नसतं. प्रत्येकासाठी संघर्ष हा अटळ असतो आणि अर्थातच गजानन संघर्ष संघाचा आपण विचार करतोय.
तर अर्थातच 1-14 असणार गुणफलक आणि त्याच्यानंतर पुन्हा एका समान गुणफलकावरती दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अचानक संघर्ष केशी संघाचा संघर्ष आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळाला. प्रथमेश लाले या खेळाडूला आपण बघतोय 9 नंबर जर्सी परिधान केला अमरवर डावसू संघाचा चढाईपट्टू आहे. बसरची टिक चालू होते. वेळेचा परिपूर्ण वापर केला जातोय. प्रथमेशच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करताना संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच आविष्कार समोर 4 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण. सामन्याचं गुणफलक आहे 17-18. एका गुणाच्या आधारे गजानन संघर्ष केशला गाठण्याने यावेळेला मात्र उत्कृष्ट सैनिक पकडीचा नमुना. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणातून बाहेर निसटण्याचा प्रयत्न करत असताना आविष्कार, पण त्याच वेळेला चौघांनी एका साथीने प्रयत्न केला आणि आविष्कारला मात्र यावेळेला जेरबंद करण्यात यशस्वी झाला. अमरभाई कॉन्फरन्सचा संघ बसर वाचतोय. तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डायरेक्ट. गौरी सणस या खेळाडूवरती मात्र नक्कीच तिसऱ्या चढाईचा भार आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा डबल थाय होल्ड यशस्वी होत आहे पिंट्याच्या माध्यमातून. चेहऱ्यावरती गोड स्माइल पिंट्याच्या. गौरी सणसच्या खेळाडूला डबल थाय होल्ड केलं गेलं. पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. 2-3 खेळाडू आपण बघतो. बरोबर डावसरी संघाचे आपल्याला सध्या बॅकलाईनच्या बाहेर दिसतात. रोहित चोगले, अफाक ऐंदरकर, प्रथमेश आणि संजू या खेळाडूंवरती नक्कीच महत्वाची जबाबदारी आहे. चेंडू डोबला जातोय. पुन्हा एकदा पद्धतशीर चालू होते. रोहित चोगले या खेळाडूला बाद केलं गेलं. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. महत्वाचा डिफेंडर यावेळेला टिकला गेला जिमीच्या माध्यमातून. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय दापोलीचा बाहुबली मॅन फ्रॉम मुरुडा फाक ऐंदरकर. रात्रीचे 12 वाजून गेली आहेत, पण क्रीडारसिकांची गर्दी अजून सुद्धा आपल्याला कुठे कमी झालेली पाहायला मिळत नाहीये. नक्कीच कबड्डीवरचं प्रेम या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच सागर सर, ज्यावेळेला आपण विचार करत असतो की आपण आपल्या गावापर्यंत असताना आपण आपल्या गावापुरतं मर्यादित असतो, पण ज्यावेळेला आपण गावातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला तालुका आपला महत्वाचा असतो आणि ज्यावेळेला आपण तालुक्यातून बाहेर पडत असतो त्यावेळेला आपल्याला जिल्हा आपल्याला जवळचा वाटतो. आणि याच्या पलीकडे आपण एक महाराष्ट्रवासी असतो आणि जेव्हा आपण महाराष्ट्र राज्यातून बाहेर पडतो त्यावेळेला नक्कीच आपण एक भारतीय म्हणून असतो. नक्कीच कबड्डीवरती असणारं प्रेम देखील तसंच आहे. आज ही स्पर्धा जरी पाळंदेच्या क्रीडांगणावरती आयोजित केलेली असली तरी संपूर्ण दापोली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून इथे क्रीडारसिक उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. रात्रीचे कितीही वाजले आणि अंतिम सामन्याला किती उशीर झाला तरी इथल्या क्रीडारसिक सामन्याचा शेवटचा क्षण अनुभवल्याशिवाय जाणार नाही. ही कबड्डीचं असलेलं प्रेम आहे आणि ही कबड्डीची ताकद आहे. नक्कीच क्रीडारसिकांकडून आपल्याला टाळ्या देखील ऐकायला मिळत आहेत. संपूर्ण क्रीडारसिक डोळ्यात तेल घालून इथे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आणि यावेळेला मात्र ज्या संघाला आपण पहिल्या हाफमध्ये बॅकफूट वरती बघितलं होतं तोच संघ यावेळेला आपल्याला फ्रंटफूट वरती जाताना दिसतोय. 18-25 चालू सामन्याचं गुणफलक पाहायला मिळतं. अगदीच आपण सामन्याच्या पूर्वार्धाचा विचार करतोय. नक्कीच 1-14 गुणफलक पाहायला मिळालं होतं. तब्बल 13 गुणांची आघाडी टावसले संघाकडे. आता मात्र काहीसे चित्र पलटलंय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असताना पंचांचा इशारा, पण निर्णायक 5 मिनिटे. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध कालच्या सत्रामध्ये ज्या संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय अर्थातच श्री सीमामाता सालदुरे आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. अंतिम सामना सर्व क्रीडारसिकांना इथे अनुभवायचा. सुरुवात होते अफाक ऐंदरकर, दापोलीचा बाहुबली 777 नंबर असे प्रदान केलेला खेळाडू, एक मजबूत बांधाचा खेळाडू आपल्याला पाहायला यशस्वीरित्या पार करतोय. गोलवर चढाई केली जाते. दोन्ही कोपऱ्यांमध्ये यशस्वीरित्या खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जातो तो अफाकच्या माध्यमातून. कॉर्नरचा विचार करतोय बबलू आपल्याला राईट कॉर्नरला दिसतोय. लेफ्ट कॉर्नरला आपण जिमीला बघितलं. अफाक आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो.
सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचा पंचांचा इशारा येतोय. थर्ड आहे. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय. नक्की शिरसागर आपण ज्यावेळेला विचार करतोय फर्स्ट हाफचा, ज्यावेळेला आपण गुणफलक बघितलं तर 1-14, मला वाटतं त्यावेळेला थोडासा कुठेतरी संयम अर्थातच पेशन्स ठेवणं गरजेचं होतं अमर भारत टायसने संघाला. जर आपल्याकडे तब्बल 13 गुणांची लीड आहे ना, तर आपण शांत आणि संयमी खेळणं फार गरजेचं असतं. जे कुठेतरी जमलं नाही अमर भारत टायसन संघाला आणि त्याचा मोठा फटका हा यावेळेला कदाचित बघावा लागतोय. पुन्हा एकदा गौरी सणस या खेळाला आपण बघतोय निसर्गाचा प्रयत्न केला गेला पण डॅश केलं गेलं. अर्थातच बॅटलाईनच्या बाहेर पुन्हा एकदा गौरीला बसावं लागेल. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो. गजर वाजतोय. तिसऱ्या चढाईची इशारा तर सिद्धेश कौलत अर्थातच जिरीला आपण बघतोय. निदानरिषा यशस्वीरित्या पार केली जाते. समोर 6 खेळाडूंचं चित्ररक्षण आहे. बोनस गुण देखील यावेळेला मिळवला जाऊ शकतो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं असल्याचा पंचांचा इशारा येतोय. शेवट निकाल करण्याचा प्रयत्न यावेळेला फसतोय आणि अर्थातच जिमी पुन्हा एकदा यशस्वी होणार. पुन्हा एकदा अफवाद काही नक्की नक्कीच या सामन्यामध्ये शेवटच्या चढाईमध्ये देखील कुठे निर्णय बदलू शकतो. नक्कीच आपण म्हणतो की कधीतरी आपल्याला नशिबाची साथ मिळणं फार गरजेचं असतं, पण जर आपले प्रयत्न तितकेच मजबूत असतील ना तर नशिबावरती अवलंबून राहण्याची वेळ येत नाही. अक्सर कहा जाता है कि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में से कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में से कभी उदास नहीं होते. हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. काय सुंदर लाईन आहे. ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब असतंच की, आणि आपण नशिबावरती धडधाकट असताना का अवलंबून राहायचंय. कबड्डीच्या क्रीडांगणावरती सामना संपायला शेवटची 2 मिनिटांचा इशारा करताय. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये निर्णायक लढत आपल्याला अनुभवायला मिळते. बदलची टेक्निक नक्कीच सर्वांना ऐकायला येते. आविष्कार मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अफाक आयनरकर. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 18-27. हात मारून बंधूला बाद करण्याचा प्रयत्न होता. अफाकला अजूनपर्यंत यश मिळालेलं नाहीये. आवाजवर खेळ बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस पण आहे. बोनस पडलाय. बोनस प्लस 2 कसे आहे. हो पडली. सामना संपायला शेवटच्या 1 मिनिट असल्याचा पंचांचा इशारा येतो. सामन्याचं गुणफलक आहे 21-28. नक्कीच यावेळेला आविष्कारचा प्रयत्न असेल की जर सामना संपायला शेवटचा 1 मिनिट पंचांचा इशारा येतोय तर या चढाईमध्ये फक्त आविष्कारला 30 सेकंदांचा परिपूर्णपणे वापर करायचा आहे. एवढंच आविष्कारच्या डोक्यामध्ये सध्या विचार चालू असते. आणि त्याच बाजूला जर आपण अमर भारत टायसन संघाचा विचार करतो तर एक महत्वाची मल्टी पॉईंट्स रेड कदाचित जर बघायला मिळाली, ज्याप्रमाणे आपण गौरी सणस या खेळाडूची चढाई बघितली होती. पुन्हा एकदा गौरी सणस एक महत्वाची चढाई. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र यावेळेला गौरीच्या माध्यमातून आजमावला जातोय. यापुढे होणारा सामना असेल चालू सामन्यामधील विजयी संघ विरुद्ध श्री शिवमाता सालदुरे संघ. वेळेचा परिपूर्णपणे वापर करून गौरीज आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय आणि या सामन्यामध्ये नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करतोय तो गजानन संघर्ष केशीचा संघ. आणि अमर भारत टायसन संघाला मात्र इथेच आपला प्रवास थांबवून पुढच्या